काय बघतोयस? आमच्या दागिन्यांवर आकडी नजर ठेवू नका. आधीच आमच्या पप्पांची अंगठी घालवून बसलायस, आता आमच्या दागिन्यांना नजर नको लावूस. मी कशाला लावू? इथं मलाच गावभरच्या नजरा लागल्यात. गावभर देणी करत सुटल्यावर दुसरं काय होणार आहे सूरज? आधीच आम्ही तुला सांगतो ते काय पटत नाही. 4 लाख दे आणि काय सांगायचं ते सांग, सगळं पटवून घेतो. अगं तू चिन्नाप्पा 4 लाख दिलं नाही तर संध्याकाळी वाड्यावर येतो म्हणलं. येऊ दे की मग, आम्हाला काय भ्यान आहे? ह्या तुला नाही मला आहे. उगा इथे येऊन 4 चौकात तमाशा केला तर काय राहिलं आमचं? मुळात तुझं काही जाण्यासारखं हाय काय सूरज? नाही, समद गाव म्हणतोय थोरला भाऊ समद बळकावून बसलाय आणि लहान भाऊ बसलाय भीक मागत. कोण म्हणलं असं? कोण म्हणलं? नुसतं सांग, गोळीच घालतो. सूरज, असं तोंडावर कुणी बोलत असते वय? मागच्या माग चर्चा करत्यात. हा, आता तू गावभर फिरत असतोस हे खरंय म्हणा, पण थोरल्या भावानं समद बळकावलं अशी चर्चा कशी काय बरं? मग लोकांना काय तोंडाला येईल ते बडबडतात. तू 4 लाखाचं काय करायचं ते सांग की. आमच्याकडून एक दमडी बी मिळायची नाही. ज्या भावामुळे गेले त्या भावाला जाऊन विचार. आणि तसं बी आम्ही तुला जे सांगतो ते काय तुला पटत नाही. तुला जे करायचं ते कर ना बाबा, आमचं कान किटवू न गौगा. नंदिता, अगं माझी अडचण तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार आहे मी? का? तुझ्या भावाला सांग. आणि त्यानं जर भीक घातली नाही तर जाऊन तुमच्या आबांना सांगा. मोठं मंत्री आहेत नव्ह ते? साहेब आले ते. काय? मामांजी आलेत? होय. तू हो पुढं, आम्ही आलो. जा आता मामांजींकडनं घ्या मदत. येणार आहे म्हणून फोन केलता काय? नाही ना. मग असं आधीन मध्ये कसं आलं? कळवल्याशिवाय येत नाहीत कधी. राणादाचं लगीन ठरवून आलं की काय? काय? राणा भाऊजींचं लग्न? अरे देवा, मामांजी आलं ते आलं, वर डबल टेन्शन घेऊन आलं की. सूरज, आशातच चिन्नाप्पा घरी आला तर? हा, तू हो तयार, पुढं हो, आम्ही आलो. आता अचानक मामांजी आले म्हणजे काय तर कारण नक्की असणार. काय ते बघायला पाहिजे. या मामांजी, पाया पडतो. औक्षवंत वा. अहो, पाया पडताय ना? औक्षवंत वा. कसा झाला प्रवास? मस्त झाला की. असं आधी ना मधी म्हणजे तुम्ही येणार असं काय कळवलं बी नाही. खरं तर यांना विचारा की, आजच आमच्या मनात आलतं तुमच्यासाठी ज्वारीचं पापड करायचं. आम्ही देतो, द्या. ठीक आहे. मामांजी, काय काम काढलं काय इकडं? काम नव्हतं, आम्ही खास राणाला भेटायसाठी येळ काढून आलोय. राणा भाऊजींवर लय जीव तुमचा. रानासाठी सोयरीक आणलीसा काय? नाही नाही नाही, ते डिपार्टमेंट सुनबाईंचं. या वाड्यात थोरल्या सुनबाई आणायची जिम्मेदारी आम्ही सुनबाईंवर सोपवलीये. आम्ही नाही लक्ष घालत त्याच्यात. आम्ही आज आलोय खास राणाने आम्हाला फोन केला म्हणून. रानाला? राणा भाऊजींनी फोन केलता? वय, म्हणून तर आम्ही हातातली समधी कामं सोडून डायरेक्ट वाड्यावर पोचलोय. राणा लय समजूतदारपणे बोलत होता फोनवर. मन भरून आलं आमचं. म्हणून आम्ही ठरवलंय काय, आज सांच्याला आम्ही एक महत्वाची घोषणा करणार आहे. समद्यांच्या फायद्याची. आहो, काय अक्कल हाय का नाही या माणसाला? महत्वाचं काहीतरी सुरू आहे, गेला बाहेर.
हा द्या बोल. ओ सनिदा, अहो कुठं आहे सा? या की लवकर पैसे घेऊन. यो पाहुणं सोडणं झालाय. अरे कुठनं आणू पैसे आणि खड्ड्यात गेला. अरे इथं हा बाल्यात सगळाच खोळ झालाय. ओ ते काय माहित नाही बघा. तुम्ही पैसे घेऊन याच इकडं. मला काय जमणार नाही. हं? अहो अहो यो पाहुणा माझा हात तोडून आंबोलीच्या घाटात, पाय तोडून कारवारच्या जंगलात. उद्या राईट की मरता. हे बघ काय बी करा तिथनं कल्टी मार. फरार होतो. मी बी काहीतरी करतो आणि गायब होतो. कुठं बी गायब हो की रे तू. तुला शोधल्याशिवाय सोडतच नाही बघ मी. काय कन्नड टोन मध्ये मराठी बोलतोय रे मी न समजायला. मला माझं पैसे मिळाल्याशिवाय इथनं जाणारच नाही बघ मी. आज जर मला माझं पैसे मिळालं नाहीत तर तुझ्या वाड्यावरच येतो का नाही बघच तू. हो सनिदा, अहो काय पण करा करे इकडे या. पैसे घेऊन आम्ही म्हणलं बाबा की माझी पोरं काय राजकारणात पडतील असं वाटत नाही, पण समध्यांचं म्हणणं पडलं की आपल्या घरातला एक तरी माणूस डायरेक्टर बोर्डात पाहिजे. आम्ही आहोत की मग. नाही म्हणजे आमच्या पप्पांकडनं तुमच्याकडनं जरा जरा माहिती झाली आम्हाला राजकारणाची. नाही सुन भाई, आमच्या मनात बी तसं झालं होतं. अहो पर तुम्ही कुठं कुठं पुऱ्या पडणार. हा, घरचं बघायचं, हिसाब बघायचा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रानाच्या लग्नाची जिम्मेदारी आहे तुमच्यावर. मामांजी अहो घरासाठी एवढं करूच की आम्ही. नाही तर बी न ग. मग आमचे हे आहेतच की. अहो त्यांना बी कधी ना कधी जिम्मेदारी दिलीच पाहिजे की. कसली जिम्मेदारी? आपण संध्याकाळी ठरवू. बरं मला एक सांगा, आमचं थोरलं युवराज कुठे आहेत? शेतात गेलाय. असं होय, चला मी रानात जाऊन येतो. जोंधळे, कोणी बी आलं तर चहा पाणी करा. हा, आम्ही येतो रानात जाऊन. होय साहेब, काळजी करू नका. मामांजी आम्ही काय म्हणतो, राणा भाऊजी येतील की संध्याकाळपर्यंत. तुम्ही कंटाळा आजचीला, जरा आराम करा की. रानाची गाठ पडली की कटाळा निघून जाईल. मी काय म्हणते, जेवणाची वेळ झाल्या, 2 घास खाऊन घ्या की. असं म्हणतं वय. पर गोदक्का 2च घास बर का. जी. तुम्हाला काही पाहिजे असेल तर सांगा आम्हासनी. आम्ही ते जरा हिशोबाचं बघतोय. वय चला. कालपासनं कधी एकदा रानाची गाठ पडते असं झालंय. असं कधी बोलत नाही हो. आपण एकमेकांना येळ द्यायला पाहिजे असं म्हणत होता. लय वैताग देतोस बाबा तू. शेण काडी कचरा गोळा करून जीव जायची पाळी आली माझी. समजा गाव करते रासायनिक खताचा वापर आणि ह्याला खूळ त्या सेंद्रिय खतात. अरे या अशा रासायनिक खतामुळं ना फवारणीमुळं पिकांचा कस बिघडतो. हे समजा बदलायला पाहिजे. अरे पण ताप किती होतो याचा. हा? कसला ताप? अरे शेतकऱ्याचं काम आहे ते. उगा येळ काढायचा म्हणून रासायनिक फवारणी मारत बसायची नसते उठसूट. अरे चांगलं पीक पाहिजे असेल तर येळ काढावा लागतो. मी तर येळ काढणार गड्या. काल रातच्याला बघितले किती. एक तर मला जाम झोप आलेली आणि त्यात तू मला येळ द्यायचंय म्हण. तुला कशाचं कौतुकच नाही. तो बाल्या, त्या बाल्यानं बायकोला येळ दिला. त्याला गाजराचा शिरा मिळाला. ए मी काय तुझी बायको नाही. अरे कुठं चालला? अरे थांब की थांब. हे बघ तू एक काम कर, लगीन कर, बायको आण
आणि द्यायचा तेवढा येळदी आणि खातो पाहिजे तेवढा गाजराचा शिरा. मला तर फक्त चहाच येतोय बाबा. किती वेळा सांगायचं तुला चहा पिऊ नको म्हणून. अरे समजा बॉडी जळती. तू तर एक आता मास्तर झालायस बा आजकाल. आणि काय र ते ये द्यायचं खूळ कुणी घातले तुझ्या मनात? ते हं? ते आपलं ते तुला काय करायचंय? तू फक्त ये घे माझ्याकडनं. हं? चालतंय की आज संध्याकाळी जाऊया कोल्हापूरला फिरायला. शाळा संपली की मग तुम्हाला वेळ देऊ. संध्याकाळी हा नाही नको, संध्याकाळी नको. का आता का मला येळ देणार होतास नको शामको? संध्याकाळी तुला 4 डाव जास्त खेळवतो. ते आपलं वस्तादांनी तालमीत बोलवलंय संध्याकाळी. तू बी तेच म्हणतोय. तुमच्या समद्यांचा डोळा आहे काय माझ्या संध्याकाळच्या येळेवर? का रे आधीच कुणाला तरी येळ दिलायस काय? हा? हा दिले. कुणाला रे? तुला काय करायचंय? काम कर तुझं. समज गया मैं. वहिनी साहेबांचं काम संपलंय पर अजून संध्याकाळची मुलाखत संपलेली नाही. हा म्हणजे कसं काय नाही? ए असू दे की म्या कुठं काय म्हणतोय. ए राणा म्या येतो की तुझ्या संग. नाही नको. तू कशाला? काम कर. हा ते आपल्याला कंपोस्ट खत तयार करायचं ना व. हा ते तयार करून ठेव. ए अरे असं काय करतोस? बघ तू म्हणशील तर मी साईडला थांबतो. येतो की. अरे ऐक की. ए राणा येतो की. नाही नको. अरे ए, अरे अरे ऐक ते की. हात लांब ठेव. अरे ते शेणाचा हात लांब ठेव. अरे अरे चल हट, अरे हट. राणा. ए राणा अरे ऐक की राणा. बाई हे तुमच्यासाठी. अरे वा, समजा तुम्हाला आणले घ्या. अरे पण मग तुम्ही काय खाणार? माझा डबा बी आहे की भरलेला, तो खाता आम्ही एवढं दोघं. सगळं घरातनं लई पैसे मिळालेत वाटतं. नाही, काल आम्ही शाळा सुटल्यावर टक्करच्या वाल्याकडे गेलतो आणि त्यात आम्हाला राणारा भेटला. लाडू खात होतो आणि अख्खी बरणीच दिली आणि म्हणला घरात जाऊन खावा. घरात बी संपलंच नाही म्हणून आणल्या डब्यात भरून. आपल्याकडे जास्त असताना दुसऱ्याला द्यायचा हा तुमचा विचार चांगला आहे, पण असंच शहाण्यासारखं वागत राहा. आणि आता नुसते लाडूच नका खाऊ, जेवा सुद्धा जाऊन. जाऊ बाई. जा. राणाजींचा काही नेम नाही. आज त्यांना भेटल्यावर त्यांनाच खायला देते हा लाडू. काय ग, हसायला काय झालं? काही नाही. खा की. तू खा, मी घरी जाऊन खाते. सूरज हं? काय काय झालं? एवढं कसलं टेन्शन घेतलंय? टेन्शन? कसलं टेन्शन? नाही, मी मजेत आहे. बघून कळत नाही का? आम्हाला समज कळतंय, पण तुला एक गोष्ट कळल तर शपथ. हे बघ, आधीच डोसक्याचा भुगा झालाय, त्यात तू कोड्यात बोलू नकस. अरे असं काय? मामांजी एवढं महत्वाचं काय ते बोलत होते आणि तुझं फोनवर काय अर्जंट काम होतं बरं? माझ्या जीवन मरणाचा प्रश्न होता. झालं? सोडवला. तुझा प्रश्न आम्ही सोडवला. हा, पण त्यानंतर तुला आम्ही सांगल तसं वागावं लागल. हे घे. अरे घे. खरंच? खरंच घे. बस. तुझा हाल बघवत नाही र. मामांजींना काय, फक्त त्यांच्या थोरल्या पोराची काळजी. मग तुझी काळजी कोण घेणार बरं?
तुझ्याकडं बी कोणीतरी बघायला पाहिजेच की. आपण नवरा बायको हाय, एकमेकांची सुख दुःख वाटून घ्यायची असत्या. तुझं उपकार आयुष्यभर विसरणार नाही बघ मी. आधी जो कुटाणा केलाय तो सावरून या. आणि भाई संध्याकाळी लवकर या. सूरज मामांची काहीतरी महत्वाचं सांगणार आहे, ध्यानात आहे ना बघ. वय असा गेलो आणि तुझ्या पप्पाची अंगठी घेऊन आलो बघ. शिस्तात जा. काय डोक्याला ताप आहे. अव ताईसाब, काय केलं सा तुम्ही? एवढं समजा पैसे का दिलं सा त्यांना? हा म्हणजे तू बाहेर होऊन सगळं ऐकत होती वय? नाही, ते मी आत येता येता कानावर पडलं माझ्या, म्हणून विचारलं. गरम मेन घालून कान बुजवाय पाहिजे बघ तुझं. नसते प्रश्न विचारती. तू काय मालकीन झाली वय आमची? अव नाही ताईसाब, तुमच्याशिवाय मला कोण हाय आणि मला तुमची लय काळजी हाय म्हणून विचारलं. आणि मला तुमच्या एवढं डोसकं बी कुठं हाय, पण मला काळजी हाय ना तुमची म्हणून विचारलं. सोमडी कुठली? तो चिनाप्पा वसुलीसाठी मामंजींसमोर आला तर आमच्या यांची काय इज्जत राहील बरं? मामांजी पार घरात हाकलून देतील आणि त्यांच्या बरोबर आमची बी वरात निघल. मामांजी कारखान्याबद्दलच काहीतरी महत्वाचा निर्णय करणार आहेत, ऐकलंयस ना बघ? त्या फायद्यासाठी 4 लाख फुंकणं कवा बी बरं. झालंय ना व समजा ऐकून? वय वय, मग जा आता. जा. आम्ही नाही तर नाही, पण सूरज मात्र कारखान्याच्या बॉडीवर जायलाच पाहिजे. तो डायरेक्टर तर आम्ही बी डायरेक्टर. साहेब, काय बरकतराव, कसा आहेस? आणि आबू? एकदम मस्त. तुमची मेहरबानी साहेब. अरे आमची कसली मेहरबानी. बरं तुझा दोस्त कुठं आहे? हाय ना राणा. अरे व्यवस्थित कापर. कोण आहे? आबा, तुम्ही? नमस्कार करतो. हा, पण तुम्ही असं अचानक कसं काय आला? अरे तू एवढा फोन केला म्हणून आलो तडक. आता आमचा समजा येळ तुझा. तूच म्हणालास की आपण एकमेकांना येळ द्यायला पाहिजे म्हणून. म्हणजे तुम्हासनी बी ह्या ना? ए कपकी, काय तुम्हाला बी काय? म्हणजे ते तुम्हासनी बी राणानं फोन केलता काय? अरे म्हणून तर आलो ना अचानक. आता राणा साहेब, आमचा सगळा येळ तुमचा. फक्त तो संध्याकाळचा येळ सोडून. म्हणजे ते संध्याकाळी ते हा ते साहेबरावला घरी घेऊन यायचं असतं ना. हा, अरे आजचा दिवस बरकत घेऊन येईल की. काय बरकत? हा चालते की. राणाला चालत असेल तर काय अडचण नाही. म्हणजे न चाला काय झालं? आबा ते हा, शेतातली समधी कामं बाकी आहेत. ऊस तोडणी बी चालू आहे. समजा ऊस गाडी बी भरून द्यायचंय. अरे शेतातली कामं नंतर होत राहतील की. अरे उद्या कर की राहिलेली कामं. आजचा सगळा येळ आमचा. आज आम्ही कुठलं बी काम करणार नाही. आम्हाला लई बोलायचं तुझ्या बरोबर. हा चला. आता बाईंना काय सांगायचं? यांना पण येळ दिलाय आणि आबांना पण. कोणाचा शब्द पाळायचा गड्या?